सध्या राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असल्याचे चित्र सध्या राज्यभरामध्ये पाहायला मिळते. परंतु याच एका पर्यटन स्थळावरून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना जी आहे ती पुढे आली आहे. महाबळेश्वर पाचगणी या निसर्गरम्य परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमीच आता समोर आली आहे. पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील एका 25 वर्षीय तरुणाची स्थानिक नागरिकांनी केवळ संशयावरून बेदम मारहाण करून हत्या केलेली आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय, या तरुणाची नेमकी हत्या का करण्यात आली, सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधे, तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. सध्या राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळं निसर्गरम्य ठिकाणी नागरिकांची पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी वाढलेली आहे. अनेक निसर्गरम्य ठिकाणी पर्यटक हे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जात असतात. परंतु महाबळेश्वरमध्ये एक अतिशय संतापजनक बातमी जी आहे ती पुण्यातील पर्यटकाच्या संदर्भामध्ये पुढे आलेली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील विशाल जाधव आणि त्याचा 25 वर्षीय मित्र अक्षय जाधव हे आपल्या इतर मित्रांसह महाबळेश्वर पाचगणी परिसरामध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेले होते. भोसेगावच्या हद्दीत हे सगळेजण जे आहेत ते आलेले होते. भोसेगावच्या हद्दीत असलेल्या अतिथी व्हिला हॉटेल अँड लॉज येथे हे सर्व मित्र मुक्कामासाठी थांबलेले होते. बुधवारी 8 जुलैच्या रात्री नेहमीप्रमाणे सर्व मित्रांनी एकत्र येत हॉटेलमध्ये मद्यप्राशन केलं आणि अक्षयने थोडं जास्त प्रमाणामध्ये मद्यप्राशन केल्यामुळं मित्रांनी त्याच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून त्याला खोलीमध्येच ठेवलेलं होतं. त्याला खोलीमध्येच झोपण्यासाठी जे आहे ते सांगण्यात आलेलं होतं. त्यानंतर हा जो अक्षय आहे, झोपल्याच्या नंतर हे मित्र जे आहेत ते बाहेर गेलेले होते. तो बाहेर म्हणजे त्यांचा मित्र अक्षय बाहेर जाऊ नये म्हणून खोलीचा दरवाजा जो आहे तो बाहेरून बंद करण्यात आलेला होता आणि सर्व मित्र हॉटेलच्या टेरेसवरती गप्पा मारत बसलेले होते. मात्र काही वेळाने जेव्हा मित्र खोलीत परतले तेव्हा अक्षय तिथे नव्हता. तो बंद खोलीतून बाहेर कसा पडला या विचाराने घाबरलेले हे सगळे मित्र आहेत. हे सगळे मित्र अक्षयचा शोध घेत होते आणि हॉटेलच्या बाहेर सगळा हा अक्षयचा शोध घेत असताना सुमारे जवळपास 200 मीटरच्या अंतरावरती त्यांना लोकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसली आणि बॅटरीचा उजेड जो आहे तो चमकताना अक्षयच्या मित्रांना दिसलेला होता. मित्रांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली, पण तिथे जे दृश्य होतं ते दृश्य अत्यंत वेगळं होतं. कारण त्यांच्या काळजाचा थरका पुडेल अशा पद्धतीचं ते जे होतं ते दृश्य होतं. कारण केवळ एका संशयाच्या दिशेने किंवा एका संशयाच्या आरोपातून केवळ घराच्या दिशेने डोकावल्याचा संशय जो आहे तो स्थानिकांना आलेला होता आणि त्यामुळे संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी अक्षयला घेरलेलं होतं आणि लाकडी काठ्या आणि दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी अक्षयला अतिशय अमानुषपणे बेदम मारहाण केली जात होती. अक्षय या संपूर्ण मारहाणीमध्ये रक्ताच्या थरोळ्यात पडलेला होता. मित्रांनी स्थानिकाच्या मदतीने त्याला तातडीनं पाचगणीमधील सरकारी रुग्णालयामध्ये आणि त्यानंतर वाई आणि पुढे बारामतीच्या रुग्णालयामध्ये हलवलेलं होतं. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी अक्षयला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच वाईचे पोलीस उपाधीक्षक साळुंके आणि त्याचबरोबर पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डीजी पवार यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली आणि पाचगणी पोलिसांनी तत्परता दाखवत 0 FIR या प्रकरणामध्ये दाखल केला आणि आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. अवघ्या काही तासामध्ये जर पाहिलं तर चारही संशयित जे आरोपी होते या चारही संशयित आरोपींना पोलिसांनी जे आहेत सध्या बेड्या ठोकलेल्या आहेत. सूर्यकांत चंद्रकांत गोळे, त्याचबरोबर अविनाश सतीश भोसले, राहुल जनार्दन राजपुरे आणि अमोल गणेदेव वाडकर अशी ही जी 4 जणांना ताब्यात घेतलेली आहेत. या चारही संशयिताची जी आहे ती नावं आहेत. केवळ एका छोट्याच्या संशयावरून एका तरुणाचा अशा पद्धतीने स्थानिकांनी क्रूर पद्धतीने जो आहे तो बळी घेतलेला आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुणे असेल किंवा साताराचा परिसर असेल त्या ठिकाणी संतापाची लाट उसळल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. केवळ एका संशयावरून कायदा हातात घेणाऱ्या या विकृत मानसिकतेमुळे आज एका कुटुंबातील एक तरुण अवघ्या 25 वर्षाचा जो अक्षय आहे त्याला कायमचं संपवलं गेलेलं आहे. पोलिसांनी आता जर पाहिलं तर या 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्या विरोधात आता खुनाचा गुन्हा देखील दाखल केलेला आहे. परंतु आपण बघतोय की सध्या राज्यभरामध्ये ज्या पद्धतीने पाऊस बरसतोय त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटक हे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. त्याच अनुषंगाने हा जो अक्षय आहे, अक्षय जाधव, तो त्याच्या इतर मित्रांसह पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी गेलेला होता. परंतु थेटपणे एका रूम मध्ये डोकावल्याच्या संशयावरून स्थानिकांनी त्याला बेदम मारहाण केली आणि याच मारहाणीमध्ये अक्षय जाधव या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न या अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत
त्यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या हत्या प्रकरणी आता सध्या पोलीस कोर्टामध्ये कशा पद्धतीचे पुरावे सादर करतात आणि त्याचबरोबर या नराधमांच्या विरोधात नेमकी काय कारवाई होते हे सगळंच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.